नमस्कार, मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। झालेली आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आणि सकाळ सकाळी मी आंघोळ करून फ्रेश झालेले आहे। आत्याना सकाळी लवकर उठून चकली बनवायला लागल्यात। हे बघा, चकली तळायची चालली आहे, इकडे बनवून ठेवलेली आहे। इकडे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे। नाश्त्यासाठी उपीट बनवलेलं आहे। आत्यानी ना घरी आवळा सुपारी बनवले, इकडे वाळायला ठेवले। आज आहे संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। आज आहे माझा उपवास, त्यामुळे मी शाबूचं थालीपीठ बनवलंय। घरी ना पाहुणे यायला लागलेत, त्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते। पनीरची भाजी, जिरा राईस भात आणि चपाती बनवायचा प्लॅन आहे। चला स्वयंपाकाला लागूया। पनीरची भाजी बनवायची आहे, त्यामुळे पनीर तेलामध्ये तळून घेते। त्याच्या अगोदर त्याला सर्व मसाले लावलेले आहेत। आळूच्या पानांची वडी बनवलेली आहे। राणी दीदी आणि दादा आले, त्यांच्यासाठी चहा ठेवला। इकडे बनते आपली पनीरची भाजी। स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे, या तुम्ही सर्वजण जेवायला। स्वयंपाक बनवून झालेला आहे, सर्वांना जेवण वाढलंय आणि नित्तूने फरमाईश केली पापडची, त्यामुळे आता परत पापड तळते। आत्यानी इकडे बेसनची पोळी बनवलेली आहे। केस धुतलेले आहेत आणि स्वयंपाकघरात केस पडू नयेत म्हणून मी डोक्याला टॉवेल गुंडाळून ठेवलाय। इथलं सगळं काम आवरेपर्यंत टॉवेल काढायचं नाही। या ठिकाणी पंगत बसलेली आहे जेवायला। आपले पापड देखील तळून झालेले आहेत। आजच्या व्लॉगमध्ये ना तुम्हाला सगळे खाण्याचे पदार्थ बघायला भेटणार आहेत। घे तुला। दुपारची वेळ झाले, सर्वांचं जेवण झालं, सर्वजण आता आराम करतायत। मला प्रश्न पडला की कोणतं काम करू, घरात एवढी सारी कामं पडलेली आहेत, पण एक व्हिडिओ पण एडिट करायचे, तर आधी व्हिडिओ एडिट करते। सकाळपासून ना मी आणि आत्या फक्त आणि फक्त स्वयंपाक करतोय। वेगवेगळे पदार्थ बनवायचे चाललेत। कशासाठी बनवते हे तुम्हाला लवकरच कळेल। आणि ना मला नित्तूकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळालेला नाही। आता दुपारी 2 वाजता मी तिला आंघोळ घातले, पण तिला अजून आम्ही खायला चारलं नाही। ती स्वतःहून तर काही खात नाहीये। आत्या परत एक पदार्थ बनवायला लागलेले आहेत, तो म्हणजे थालीपीठ। मी पण इकडे उपवासाचं थालीपीठ बनवलं। हे बघा, काही थालीपीठ आपली बनवून झालेली आहेत। इकडे मटकीची उसळ बनवलेली आहे थालीपीठासोबत। आणि इकडे आहे आळूची वडी, त्याला फोडणी दिलेली आहे। वॉशिंग मशीनने कपडे धुवून तर दिलेत, पण सुकायला तर आपल्यालाच टाकावे लागतील। बऱ्याच दिवसापासून आमच्या गुलाबाच्या झाडाला हे सुंदर असं फूल आलं होतं आणि आम्ही ना त्याला तोडलंच नाही। त्याच्याकडे बघायचं, त्याला हात लावायचं, नित्तूमध्ये आधी येऊन त्याचा वास घ्यायचे। आम्ही सगळेजण त्याला बघत होतो, पण आम्ही त्याला तोडलंच नाही आहे। तर ते बघा, आता झाडावर हळूहळू सुकायला लागलं आहे। निसर्गाची रचना बघा ना, किती कमाल आहे। फूल सुकतंय तरी त्याची सुंदरता काही कमी झालेली नाही आहे। याच झाडाला ना आणखी एक कळी आलेली आहे। काही दिवसात या कळीचं देखील सुंदर असं फूल बनेल। संध्याकाळचे ना 4 वाजत आलेत। आवरून तयार झाले बाहेर जाण्यासाठी। बाहेर आम्हाला बरीच छोटी मोठी कामं करायची आहेत, तर मी आणि निखिल जाणार आहे आता। पेरू घेतलेत आता। चितळेमध्ये आलेलो आहे। इकडे ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहेत। एक प्रिंट काढायची होती, त्यामुळे झेरॉक्सच्या दुकानात आलोय। परत एकदा आम्ही स्वीटच्या दुकानात आलेलो आहे। या ठिकाणी घेतोय पेढे। शौर्याला लावा केक खायचा आहे, त्यामुळे 7th हेवन केक शॉपमध्ये आलोय। आता आपण इथून लावा केक घेऊया। लावा केक घेतलेला आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही लवकर घरी पोहोचा लावा केक घेऊन, नाहीतर तो मेल्ट होईल पूर्ण। आम्ही गरम करून घेतलाय त्याला। चला लवकर, आम्हाला आणखी एक वस्तू घ्यायची होती, ती अजून राहिली आहे। घरी आलोय आणि चहा बनवलाय, या चहा घ्यायला।
सायंकाळची वेळ झालेली आहे. आम्ही जाणार आहोत एका कार्यक्रमाला. कार्यक्रम थोडा सिक्रेट आहे, त्याचा व्हिडिओ देखील बनवणार आहे, पण काही दिवसांनी अपलोड करणार आहे. त्यामुळे या व्लॉगचं मी करत आहे एंडिंग. बाय सर्वांना. आपण पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.